आरोग्य पंढरी स्वच्छतेसाठी डॉक्टरच उतरले रस्त्यावर. ड्रेनेज मागणीसाठी संतप्त डॉक्टरांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाची घेतली भूमिका. रस्त्याचे काम बंद पाडून रस्त्यावर ठिय्या मारला. मिरजेत ड्रेनेज मागणीसाठी डॉक्टर रस्त्यावर उतरले. संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम बंद पाडून रस्त्यावर ठिय्या मारला. पहिला ड्रेनेज व्यवस्था करा, नंतर रस्ता करा, अन्यथा महापालिकेवर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. वंटामोरे कॉर्नर ते चिवटे हॉस्पिटल या रस्त्यांचे ट्रिमिक्स काँक्रिटीकरण काम सुरू असताना संतप्त डॉक्टरांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतली, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम बंद पाडून भर रस्त्यावर ठिय्या मारला. पहिलं या ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन करावी, नंतर रस्ता करावा अशी मागणी केली आहे. या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल्स असून ही गेली 30 वर्ष झाली ड्रेनेज व्यवस्था नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरातील सर्व डॉक्टर ड्रेनेज मागणीसाठी आज रस्त्यावर उतरलेले होते. ट्रिमिक्स रस्त्याचे काम सुरू असताना संतप्त नागरिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले. रस्ता काढण्यासाठी सर्व रस्ते बंद केल्याने अत्यावश्यक सेवेला अडथळा निर्माण झाला. सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा विराज कोकणे, सुनीता संजय कोकाटे, विराज कोकणे यांनी रस्त्यावर ठिय्या मारून आंदोलन सुरू केले. ड्रेनेज व्यवस्था पहिलं करून द्या, रस्ता करावा, नंतर हॉस्पिटल असल्याने अत्यावश्यक सेवेसाठी रस्ता खुला सोडण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी डॉक्टर नईम शेख, डॉक्टर मोहन भट, डॉक्टर कुमराज विराजदार, डॉक्टर जीवन माळी, डॉक्टर प्रशांत दामोजी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नगर अभियंता महेश मदने यांनी आंदोलकांना भेट देऊन समाधानकारक उत्तर दिले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. ड्रेनेज पाईपलाईन करून रस्ता केला नाही तर सर्व डॉक्टरांना घेऊन महापालिकेवर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. जीवन माळी या रस्त्याला माझं हॉस्पिटल आहे. मी लहान मुलांचा बालरोग तज्ज्ञ आहे. आमची अशी मागणी आहे की हा रस्ता चांगला व्हावाच, पण त्याबरोबर या रस्त्याच्या आजूबाजूला ज्या इमारती आहेत त्यांना ड्रेनेज लाईन मोठी हवी आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की एक मोठी ड्रेनेज लाईन रस्त्याच्या बरोबर मधून खोलवर व्हावी आणि ती वंटमोरे कॉर्नरच्या लाईनला जोडण्यात यावी, जेणेकरून फ्युचरमध्ये सगळ्यांच्या सोयीचं होईल, पाणी तुंबणार नाही. 6 इंची छोटीशी पाईपलाईन आहे, पण त्यात फक्त लांब नेऊन जोडलेली आहे. मी डॉक्टर नईम शेख माझं हॉस्पिटल इथं आहे गेल्या 25 वर्षापासून. वंटमोरे कॉर्नर ते बाबासाहेब आंबेडकर गार्डन हा जो रोड आहे याला बऱ्याच दरवर्षी हा रोड खराब होतो आणि त्याची तर ड्रेनेजची व्यवस्था अजिबात नाही आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे ड्रेनेज लाईनच नाही आहे या रोडला. आमची ड्रेनेज लाईन जोडली गेली आहे, त्यात पुढच्या चौकामध्ये जोडली गेली आहे, त्यामुळे ब्लॉकेज बऱ्याच वेळ होतात आणि नागरिकांना बरेच सण होतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर शहा सर आहेत, यांचं ड्रेनेज ज्यावेळी पावसामध्ये पूर्ण बेसमेंट ड्रेनेजच्या पाण्यानं भरलेलं असतं, म्हणून ते बॅक होऊन. तर त्यांचं कसं आहे की त्यांनी बऱ्याच वेळी तक्रार दिलेली आहे, म्युन्सिपाल्टीमध्ये कॉर्पोरेशनमध्ये दिलेली आहे, लेखी तक्रार दिलेली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष होतं आहे. आणि जसं रोड दरवर्षी करतात तर रोडची हाईट वाढतच चालली आहे आणि त्यामुळं बेसमेंट म्हणा किंवा सगळ्या हॉस्पिटलचे आहे ना ते खालच्या पातळीमध्ये चालले, त्यामुळं परत आणि ह्या तुंबलेल्या पाण्याची व्यवस्था बरोबर होत नाही आहे. तर आमचं एक प्रामाणिक मत आहे की ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित करावी, ड्रेनेज लाईन पूर्ण टाकावी, मोठी ड्रेनेज लाईन टाकावी, रोड 2-3 फूट खोदावा खाली आणि मग करावा. आणि जर तुम्ही हॉटमिक्स रोड केला तर ते उकरणं शक्य नाही आणि परत ते ड्रेनेज लाईन होणं शक्य नाही आहे. त्यामुळं एक तर हॉटमिक्स करायचं असेल तर पूर्ण ड्रेनेज लाईन टाकावी, रोड खाली घ्यावा आणि मग ड्रेनेज करावं, मग रस्ता करावा. ही आमची प्रामाणिक तुम्हाला विनंती आहे, मागणी आहे. मी सुनीता संजय कोकाटे, प्रभाग नंबर 7 नंबरमध्ये मी राहते. आमच्या प्रभागात सगळीकडेच मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत. आता मी ज्या ठिकाणी थांबली आहे वंटमुरे कॉर्नरला, या ठिकाणी आता रस्त्याचं काम सुरू आहे आणि आम्ही ते अडवलेलं आहे. कारण इथे जे हॉस्पिटल्स मोठे मोठे आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा आहेत, पण त्यांना ड्रेनेज व्यवस्था नाहीये आणि पावसाळ्यात इथं हा उतार असल्यामुळं पाण्याचा निचरा होत नाही. पूर्ण ड्रेनेज पाणी आजूबाजूला सगळीकडे ते साठलं जातं. पहिला ड्रेनेजचं काम न करता त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. आता हे रस्त्याचं काम करतील आणि महिन्यांनी लगेच खोदायला घेतील ड्रेनेजच्या कामासाठी. परत जैसे ती ही परिस्थिती राहणार आहे आणि 6 वर्षही आम्ही अशीच परिस्थितीतून आम्ही दिवस काढलेले आहेत. ह्याला पॅरलर रस्ता, हा परमशेट्टी हॉस्पिटलचा जो रोड आहे त्याला पॅरलर रस्ता आहे. तो रस्ताही आता कामासाठी सुरुवात केलेली आहे. तो रस्ता सुद्धा प्रवाशांना आता वाहतुकीस उपलब्ध नाहीये, सगळा खोदून ठेवलेला आहे आणि आता पण हा खोदतायत ते इथं ड्रेनेज व्यवस्था वगैरे काही न करता.
आता इथून दिवसभरात हजारो महिला शाळेसाठी मुलांना ये जा करत असतात. प्रत्येक महिलेला तुम्ही विचारा त्या किती यातनांमधून जातात. ह्या खड्ड्यांमधून जाताना ते अक्षरशः महापालिकेला शिव्या घालत असतात. इथे कुणी सुद्धा नगरसेवक नसतो. इलेक्शनच्या काळात मात्र 15-15 दिवस थांबून तिथं काम करून घेतात आणि इलेक्शन झालं की कोणी तुम्हाला एक नगरसेवक दिसणार नाही. आणि आम्हाला नगरसेवकांच्या प्रतिनिधींशी कुणाशी बोलायचं नाही. आम्हाला डायरेक्ट नगरसेवकच इथं पाहिजेत जिथं काम सुरू आहेत आणि अधिकारी पाहिजेत. आणि आम्हाला हे दोन्ही रस्ते आम्हाला व्यवस्थित करून पाहिजेत विथ ड्रेनेज. आणि एकदा ड्रेनेज आणि रस्ते केल्यानंतर आयुक्तांच्या परमिशन शिवाय किंवा महापालिकेच्या परमिशन शिवाय कुणालाही खोदाईची परवानगी देऊ नये महापालिकेने, तर असे भविष्यात रस्ते चांगले राहणार आहेत. विराज अण्णासाहेब कोकणे. मी विराज अण्णासाहेब कोकणे. गेल्या 6 वर्षापासून त्या रोडचं काम झालेलं नव्हतं. होत असताना हा रोड म्हणजे वनटुमरे कॉर्नर ते शाहू पुतळ्यापर्यंत, छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा रोड गेले 6 वर्ष हा रोड झालेला नव्हता. आज तिथं महापालिका ट्री मिक्स रोडचं काम चालू केलेलं आहे. हे काम चालू करायच्या अगोदर काही लोकांना, काही नगरसेवकांना निरोप दिलेला होता की जोपर्यंत हा रोड याच्या खाली अनेक सगळ्यात महत्वाचं की इथं ड्रेनेज व्यवस्था नाही आहे. हा ट्री मिक्स रोड करत असताना पहिला ड्रेनेजचं काम केलं पाहिजे होतं. आमचे चिवटे हॉस्पिटल ते आमच्या वंटमोरे कॉर्नर पर्यंत ड्रेनेज नाही. इथं एवढे मोठे हॉस्पिटल्स आहेत, सगळे हॉस्पिटल्स आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. एवढं असताना सुद्धा ह्यांना ड्रेनेज नाही. आता ह्यांनी प्रत्येकाने आपापली लाईन काढून असंच सोडलेलं आहे आणि ड्रेनेज नसताना हा रोड चालू केलेला आहे. त्यासाठी आम्ही आता हा जोपर्यंत ड्रेनेज होत नाही, तसाच चिवटे हॉस्पिटल ते शाहूपर्यंत जे काय रोड होत नाही तोपर्यंत आम्ही हा रोड चालू करू देणार नाही. इथं ड्रेनेज झाल्याशिवाय हा रोड करू दिला जाणार नाही, एवढंच सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.